जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शालेय अंतर्वासिता टप्पा 2चा उत्साहात शुभारंभ। प्रत्यक्ष शालेय वातावरणातून प्रशिक्षणार्थींना अध्यापन कौशल्य विकसित करण्याची संधी। शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात योगदान महत्त्वाचे। डॉक्टर प्रतिभा चव्हाण। जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बीएड द्वितीय वर्ग सत्र 3 मधील विद्यार्थी अध्यापकांच्या शालेय अंतर्वासिता टप्पा 2 या उपक्रमाचा जागृती हायस्कूलमध्ये उत्साहात शुभारंभ झाला। कार्यक्रमास पंचायत समिती गडहिंग्लजच्या सभापती डॉक्टर प्रतिभा चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। कला वाणिज्य महाविद्यालय कोवाडचे माजी प्राचार्य डॉक्टर रामचंद्र निळपणकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती हायस्कूलचे प्राचार्य प्राध्यापक उमेश सावंत होते। यावेळी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळे, सहसचिव सीए गजेंद्र बंदे, डॉक्टर घाडी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील तसेच जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.एन. शिंदे उपस्थित होते। शालेय अंतर्वासिता हा बीएड प्रशिक्षणातील महत्त्वाचा टप्पा असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी अध्यापकांना प्रत्यक्ष शालेय वातावरणाचा अनुभव मिळतो। विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, अध्यापनाचं नियोजन करणं, विविध शैक्षणिक उपक्रम राबविणं, वर्ग व्यवस्थापन करणं तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याची संधी या उपक्रमातून मिळते। डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। प्रशिक्षणार्थींनी शालेय अंतर्वासितेचा अनुभव मनापासून घेत आपल्या अध्यापन कौशल्याचा विकास करावा असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी डॉक्टर सतीश घाळे, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, डॉक्टर एस.एन. शिंदे, प्राध्यापिका स्वाती क्षीरसागर आणि प्राध्यापक उमेश सावंत यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा आणि मार्गदर्शन केलं। कार्यक्रमास रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या विद्या पन्हाळे, कला आणि वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका स्वाती क्षीरसागर, व्होकेशनल विभाग प्रमुख गुरुलिंग खंदारे, जागृती हायस्कूलचे शिक्षक तसेच जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद होनगेकर, प्राध्यापिका दिव्या माने यांच्यासह सर्व छात्र अध्यापक उपस्थित होते। माधुरी कुलकर्णी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। लीना वंटे यांनी अतिथी परिचय करून दिला। पूजा पवार हिने छात्र मनोगत व्यक्त केलं। सायली काळे हिने सूत्रसंचालन केलं तर श्रद्धा सकान हिने आभार मानले। जागृती हायस्कूलचे शिक्षक वृंद आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सहकार्याने कार्यक्रम शैक्षणिक वातावरणात पार पडला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।